अरे तू अरे उठकी. अरे कवर झोपतो. अरे तुला पत्रकार व्हायचंय ना आणि मग एवढ्या वेळ झोपून जमल होय. अरे उठ, गावात खबरबात घेतली पाय आपल्याला काहीतरी. नक्की कोण बोलतोय? अरे कोण म्हणजे? अरे मी स्वतः सिद्ध बोलतोय. अरे रामाच्या पाऱ्यात सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपून जमल का? बघा कोण सांगते. अरे उठ लवकर, आलो तुला न्यायला लगेच. अच्छा ह्यो मॅटर होय. प्यार का मामला आहे भाई. अरे माझं काय नाही रे. हवं तर चल परत जाऊ आपण. तुझ्या पत्रकारितेसाठी आलो इथं. जसं काय मी म्हटल्यावरती तू लगेच घरीच जाणार आहे. नाही नाही चल. अरे बाबा, आता आल्या सरशी देवीचं दर्शन घेऊन जाऊ ना. चल. चल मग. आयल तुषा. अरे कुठे गेली रे ती? आता देत होती. मला काय माहिती. हॅलो. अरे कुठे आहे तू? अरे ड्रेस शिवायला टाकायला आले ते, भेटू नंतर. भेटू मग थोड्या वेळाने. येतो मी. तुषा मी येतो भेटून. भेटू मग आपण संध्याकाळी. हा चालते ना? हाय रे मेरी करण, कैसी है रे तू? मस्त एकदम. तू कैसा है मेरा राजा बाबू? अब तो दिल गार्डन गार्डन है. पण झोप उडाली आहे जानू. उठता बसता तूच दिसतेस. तुझ्यासाठी एक शायरी घेऊ का? होऊन जाऊ दे. नजर ने नजर को नजर भर के देखा. इर्शाद. नजर ने नजर को नजर भर के देखा. नजर को नजर की नजर लग गई. हाय, तू तर काही लेक्चर करतच नाही, मग हे असलं काहीतरी करत जा. हो ना, बघतो काहीतरी. पण सासऱ्याने मला बोलवलंय बरं का. आमंत्रण आहे मला. आता मी येणार सासरवाडीला. अरे पण जरा विचारतेस का काय काम आहे ते? ए नको बाबा, सध्या बाबाली. मला घराबाहेर काढतील ते वेगळंच आणि तुडवतील तर ते वेगळंच. अय, आता नाही कोणाची हिंमत तुला हात लावायची. मग ते कोणी असू दे, बघतो मी. अरे जाऊ दे, बघतो काय काम आहे ते मीच. चल येतो आता. नमस्कार नमस्कार. या सिद्ध्या बसा. अरे काय सिद्ध्या, तुला कधी बोलवलंय, कधी चाललाय बोलत तू? अहो ते जरा काम होतं. हा. तात्या बोलले होतकरू पोर काय म्हणून तुला कामाला बोलवलंय. काय काम काय पण? काय नाही रे, सभापतीच्या ऑफिसमध्ये काम आहे. काय काम दुसरं, त्याची खबरबात काढायची. बाकी काय काम नाही. अरे बाळा, तात्या माझा दोस्त आहे. हा बंगला त्यानेच बांधलाय. तू बी असं चांगलं काम कर. कळलं? हो कळलं. चल लाग कामाला. लावतो सभापती साहेबाला फोन. चालते. तुषा काय वाटतं तुला? काय चालतं असेल रे सभापतीच्या ऑफिसला नक्की? म्हणजे तू ठरून पण टाकलं? अरे हे राजकारणी कोणाचेच नसतात. यांच्या संग ना दोस्ती चांगली ना दुश्मनी चांगली. नको ना अंदाला लागू तू यांच्या. कशाला फसतो मला हेच कळत नाही. माधुरी, काळीज. अरे फक्त सरपंचाला रिपोर्टिंग तर द्यायची. मला पण रिपोर्ट भेटेल ना. आपल्याला कुठे इलेक्शन लढायचे तवा. फक्त आलेली माणसं टिपायची आणि खबरबात कळवायची, बस. बघ बसू द्या, तसंही तू काय ऐकत नाही. अरे तू आता कामच आहे ना रिपोर्टिंगचं. तू थावडीने करायला पाहिजे. मला देशासाठी रक्त सांडायचंय. मला निस्वार्थी सत्यवादी पत्रकार व्हायचंय. सगळी पितळ उघडी पाडायच्यात. एकदम पर्दाफाश. अरे म्हणजे क्राईम पेट्रोल? अरे क्राईम पेट्रोल नाही रे बाबा, क्राईम पत्रकार. तुझ्या तुझ्यासारखे 10 पत्रकार आले ना, देशाचं कल्याण होणार बघ, कल्याण. चला. मालक ताक एकदम जबरदस्त आहे बरं का. माणूस डायरेक्ट गार होते. चालतंय, धन्यवाद. थांब करतो मी बिल. अरे राहू दे रे, मी करतो आता. तू याकडे आलं ना मग हक्काने मागून घेईन मी. मला एकदा पत्रकार होऊ दे, मग बघ खर्च. तुझ्या मी येतो जरा सभापतीच्या ऑफिसला जाऊन. हा चल, मला पण दारा काढायचे, संध्याकाळी भेटू. बरं बरं चालते. चल.
आपल्या बारीचे काय काम काढले साहेबांकडे? सरपंच जांभूळवाडी. विश्वासराव सरपंच? अहो त्यांना तर ओळखतो मी. अहो मी नाही सरपंच, सरपंचांनी मला इथं ऑफिस पाहायला पाठवले. घ्या पाहून मग. अहो तसं नाही, मी मला इथं कामासाठी पाठवले. अहो सरपंचांना कोणतरी चुकीची माहिती दिली. इथं आहे माणसं कामाला. सिद्धार्थ इनामदार नाव माझं. इनामदार वस्ती. 12च घरं आहेत आमची, पण अख्ख्या गावाला पुरून उरतोय. साहेबांना तुम्ही नाव सांगा ना, ते बघतील ना काय करायचे ते. ह्या आईला इथं चहापेक्षा कितलीच गरम आहे. सिद्धार्थराव बोलावलंय तुम्हाला आतमध्ये. नमस्कार सभापती साहेब, जांभूळवाडीच्या सरपंचांनी पाठवले. या सिद्धार्थ या, बस बस सिद्धार्थ. सरपंचाचा मात्र माझ्या विशेष जीव बरं का, म्हणून माझी खातिरदारी करायला तुला पाठवलं काय. आणि विशेष म्हणजे जांभूळवाडी होतं लय माझा जीव. ठीक आहे. घे पाणी घे. सरपंच बोलले ऑफिसात काम आहेत जरा लोकांची, म्हणून जा मदतीला, म्हणून आलो इथं. आम्ही काय इथं मग काशी करतोय काय हा? अरे ऑफिस स्वच्छ आहे, बाहेर माणूस आहे, आणि इलेक्शनच्या वेळेस लागला एखादा माणूस तर बघू मग तेव्हा. हा अच्छा, म्हणजे तुमचं काय बोललंच नाही झालं, मला असंच पाठवून दिले. लागला तुका तर लागला. आणि कसं आहे, आम्ही आमची आणि आमच्या ऑफिसची सगळ्यांची काळजी घेतोय. तुम्ही तुमचं बघा. काय हरकत नाही, तुमचं आहे आमच्यावर लक्ष, पण आमचं पण आहे तुमच्यावर लक्ष. लक्ष ठेवा तेवढं गावावर, आम्ही तालुक्याचं बघतो. येतो आता. काहीतरी जांगडगुत्त आहे यांचा, शोध तर घ्यावाच लागेल. बघू. हॅलो हॅलो. तुझ्या कुठं आहे रे? घरी आहे, बोल ना. आला का तू वाडीत? अरे तुला इथं बायपासला यायला जमल का? येतो, तसं काय नाही, पण धारा काढायच्यात परत मला. काही झालंय का? अरे तू ये, तुला आल्यावर सांगतो. बरं आलं, थांब. अरे तुझ्या फार डोक्याची मंडई केली या सभापतीने सरपंचानी बघ. काय झालं मग? आज गेला होता ना ऑफिसला तू? अरे तू म्हणला तसंच आहे बघ या राजकारण्यांचं. दोस्ती दुश्मनी काही काही कळत नाही. तुला तर म्हणलं होतं असल्या लोकांपासून लांब राहा. अरे तसा नाही विषय, विषय तर खोलच आहे, पण खोलात गेल्याशिवाय कळणार पण नाही ना रे. म्हणजे? अरे टॉम अँड जेरी सारखं आहे बघ यांचं. तुझं माझं जमेना आणि तुया वाचून करमेना. आता मलाच काहीतरी करायला लागणार आहे बघ. अरे पण सरपंच बघतील ना त्यांचं. तुला काय करायचंय? तुला काय वाटलं मी सरपंचसाठी करतोय वय एवढं सगळं? अरे सरपंचाचा विषय मार्गी लागला मग माझा बी विषय मार्गी लागेल ना. आणि माझी पत्रकारिता लावतो, सगळं नियोजन लावतो. ह्या सभापतीचं काहीतरी गौरबांगाल आहे बघ, आणि सरपंच नुसतं कोड्यात बोलते. काहीतरी करायला लागणार आहे बघ. करतो आता मीच काहीतरी करतो. बघू रे, होईल काहीतरी, आणि कळनच पाणी कुठं मुरते. चल. असा हा गाव गाडा, असा हा गाव